सामान्य जनतेच्या न्याय हक्कासाठी जनतेचा पुढारी न्यूज। वडूज नगरपंचायत नगराध्यक्षा स्वप्नाली गोडसे यांचा पदाचा राजीनामा। वडूज तालुका खटाव येथील नगरपंचायतीच्या नगराध्यक्षा स्वप्नाली गोडसे यांनी आपल्या नगराध्यक्ष पदाचा राजीनामा दिला। मंत्री जयकुमार गोरेंच्या मार्गदर्शनाखाली ठरलेल्या अंतर्गत समझोत्यानुसार नगराध्यक्षा स्वप्नाली गोडसे यांनी आज ठरलेला कार्यकाळ पूर्ण झाल्यानंतर नगराध्यक्ष पदाचा राजीनामा जिल्हाधिकारी संतोष पाटील यांच्याकडे दिला। ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे भाऊ यांच्या मार्गदर्शनाखाली सर्वांना समान संधी यानुसार प्रत्येकी 6 महिने नगराध्यक्ष पदासाठी संधी देण्यात आली आहे। स्वप्नाली गोडसे यांना नगराध्यक्ष पदाचा 6 महिन्यांचा कार्यकाल मिळाला होता। या कालावधीत त्यांनी विकास कामे प्राधान्याने करण्याचा प्रयत्न केला। यावेळी नगरपंचायत नगराध्यक्षा स्वप्नाली गोडसे, मुख्याधिकारी सतीश चव्हाण, भाजप खटाव तालुका अध्यक्ष अनिल माळी, भाजप युवा मोर्चा अध्यक्ष अक्षय थोरवे, माजी नगराध्यक्षा रेश्मा बनसोडे, नगरसेवक सचिन माळी, नगरसेवक अभय देशमुख, सौरेनुका फडतरे, नगरसेवक अभय देशमुख, वायदंडे बापू, गणेश गोडसे, प्रसाद जगदाळे आदी उपस्थित होते। निधी दिलाय तर एवढं सगळ्याच नगरसेवकांना ना त्यांनी कोट्यवधीचा निधी दिलेला आहे। आणि मला सांगायला आवडेल की मी लहानपणापासून कॉलेज इयर पर्यंत म्हणजे पहिलीपासून कॉलेज पर्यंत माझं शिक्षण इथे झालेलं आहे। त्यामुळे फक्त बिल्डिंग्सच वाढते, पण जे इंटरनल जे अंतर्गत रस्ते असतील, गटर असेल किंवा लाईट असेल, अशा ज्या काही बेसिक गोष्टी असतात, छोट्या छोट्या गोष्टी असतात पण खूप त्रासदायक असतात, तर त्याही झाल्या नव्हत्या। आणि जेव्हा जयाभाऊंच्या नेतृत्वाखाली हे सर्व नगरसेवक काम करायला लागले, भारतीय जनता पार्टीच्या नेतृत्वाखाली जेव्हा सगळे काम करायला लागले, तेव्हा कुठेतरी विकास कामे आपल्याला भाऊंच्या माध्यमातून निधी प्राप्त झाला आणि त्या निधीतून विकास कामे आपल्याला बघायला दिसते। त्याच्यामध्ये असं नाही की स्पेसिफिक ह्याच्या काळामध्ये उभे झाले, त्याच्या काळामध्ये, तर इव्हन आपण 4-4.5 वर्षाचा जरी आपण रिमाइंड जर केलं तर आपल्याला विकास कामे दरवर्षी किंवा 6-6 महिन्याला 5-5 महिन्याला भाव आपल्याला निधी देते। जसं त्यांना पॉसिबल होईल असं निधी देते, काही कमी पडून देत नाहीयेत। त्यामुळे सर्वप्रथम मी भाऊंचे आभारी आहे आणि जनतेचे आभारी आहे, कारण जर जनतेने मला निवडून दिलं नसतं तर मी नगरसेविका झाली नसती, आणि नगरसेविका झाली नसती तर कदाचित मला हे पद मिळालं नसतं। त्यामुळे जनतेचं आणि भाऊंचं, वहिनीसाहेबांचं मी मनापासून आभार व्यक्त करते। सामाजिक, सांस्कृतिक, कृषी, शैक्षणिक क्षेत्राबरोबरच खास राजकीय क्षेत्रातील रोजच्या नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी जनतेचा पुढारी न्यूज लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। धन्यवाद।